नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, होळीनिमित्त आपण बॅनर बनवलेला आहे। तर बघू शकता तुम्ही बॅनर कसं झकास झालेला आहे। तर मित्रांनो, बॅनरला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। आणि अजून एक काम मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा। तर वेळ न जाता सुरुवात करूया मित्रांनो आजच्या बॅनर एडिटिंगला। सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आपण ओपन करून घ्यायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईजमध्ये 5000 × 5000 असं 1:1 रेशोमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवर जाऊन गॅलरीमधून आपण जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे कॉम्बो बॅकग्राऊंड, मित्रांनो हे वेगवेगळं न देता आपण एका कॉम्बो स्वरूपात दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही। तर याचा एक्सपेक्ट रेशो हा 100% करून घ्यायचा आहे आणि पॅनलमध्ये जाऊन त्याला सिम्पली लॉक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, होळी लिहिलेला हा जो फॉन्ट आहे हा इन्फिनिटी फॉन्ट आहे मित्रांनो। ही सुद्धा आपण प्रोव्हाइड केलेला आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, व्हिडिओची लिंक। तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा। तर फायनली मित्रांनो, आपलं बॅनर कंप्लीट झालेलं आहे। इथं आपण ते सेव्ह करून घेऊया आणि त्याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घेऊया। मित्रांनो, व्हिडिओचा पासवर्ड हा व्हिडिओमध्येच आहे, लिंकचा पासवर्ड तो तुम्हाला नक्कीच सापडेल। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि परत मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे की जर तुम्ही जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। आणि हो, इन्फिनिटी फॉन्टसाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। 20+ इन्फिनिटी फॉन्ट आपण प्रोव्हाइड केलेले आहेत मित्रांनो। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आपल्या चॅनलवर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज दर सणाला किंवा दर इव्हेंटला आपण अपलोड करत असतो।
आणि त्याचं मटेरियलसुद्धा आपण इझी वेमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन टॉपिकसोबत, एका नवीन आयडियासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.